नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे जे मोजमापन पद्धती आहेत त्याच्यावर आलेले आयोगाचे PYQचं ॲनालिसिस करणार आहोत. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो आपला कॅन्सल झालेला आहे. तर सेकंड क्वेश्चन आपण बघूया. जे राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी 1993-94च्या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला? तर फर्स्ट ऑप्शन आहे 1994, 1995, सेकंड ऑप्शन आहे 1997 ते 98 आणि सी ऑप्शन आहे 1999 ते 2000 आणि डी ऑप्शन आहे 2000 ते 2001. तर याचा आन्सर येणार सी येणार. आणि ह्याचं जर हे म्हटलं तर 4 नंबरचं येणार. आता हे बघूया, मूळ वर्षाऐवजी म्हणजे ही कन्सेप्ट काय आहे? मूळ वर्षाऐवजी कोणतं वर्ष? जेव्हा आपण एखादी गोष्ट मोजमाप करायचं असेल तर एक बेस इयर धरण्याची पद्धत असते, त्याला म्हणजे आधारभूत वर्ष म्हटलं जातं. म्हणजे त्या वर्षामध्ये जेवढे आकडेवारी आहेत तर पुढचं त्याला बेस धरला जातो. असं आपलं मोजण्याची पद्धत आहे जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे. आतापर्यंत जर म्हटलं तर आता ही 8वी श्रृंखला चालू आहे आणि 9व्या श्रृंखला 2026 पासून चालू होणार आहे. आणि त्याचं जे बेस इयर धरण्यात आले म्हणजे आधारभूत वर्ष जे आहे तर ती 2022 आणि 23 धरण्यात आलेलं आहे. आणि ती 26 पासून याची आकडेवारी प्रकाशित होणार आहे. तर काय होतं, जे आधारभूत वर्ष ठरवण्यासाठी एक समिती नेमली जातं. म्हणजे कोणती गोष्ट ठरवण्यासाठी आपण काही ना काही करतो ना, तसं एक त्यांची समिती नेमली होती. तर ती समिती आहे विश्वनाथ गोलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीने तो अहवाल सादर केला आणि त्यांनीच म्हटलं आहे की या पुढचं जे आधारभूत वर्ष आहे ते आपण 22 आणि 23 धरूया त्यानुसार. आणि ती 22 आणि 23 जे फायनान्शियल इयर आहे म्हणजे ते आधारभूत वर्ष आहे, ते GDP आणि IIP ह्या 2 गोष्टीसाठी ते इयर धरण्यात येणार आहे. आणखीन हे लागू झालेलं नाही. 26 पासून ते काय होणार आहे, लागू होणार आहे. त्याची आकडेवारी प्रकाशित होणार आहे. याच्या अगोदर जर कोणतं होतं तर ती 8वी श्रृंखला होती. आता जी चालू आहे ती 8वी श्रृंखला आहे. त्याचं जर आधारभूत वर्ष म्हटलं तर ते काय आहे 2011 ते 2012 होतं ह्याचं आधारभूत वर्ष म्हणजे जे आत्ताचं आहे. आणि ही जी श्रृंखला होती ही 8वी, तर ही आपण 2015 पासून ही लागू होती. या अगोदर जर म्हटलं तर 2004 आणि 5 आहे. हे 11-12च्या अगोदर जर म्हटलं तर 2004 आणि 5 होती आणि ही होती 7वी श्रृंखला. असं 6वी जी श्रृंखला म्हटलं तर 1900 आता ही जी आहे ही 6वी श्रृंखला होती. 6वी श्रृंखला 1999 ते 2000 आणि याच्या अगोदर ही 5वी श्रृंखला होती. जी क्वेश्चन मध्ये जी श्रृंखला विचारली ती 5वी होती श्रृंखला आणि आन्सर मध्ये जी आलं ही 6वी श्रृंखला होती. जर आता चालू जर विचारलं म्हणजे 25 मध्ये तर ही 11वी-12वी म्हणजे ही 8वी श्रृंखला होती आणि जी येणारी आहे ती 9वी आहे म्हणजे जी 22-23 आहे ही आतापर्यंतची 9वी श्रृंखला होती. तर आता हे आधारभूत वर्षासंबंधी झालं. तर मुळात आधारभूत वर्ष ही म्हणजे आधारभूत हे वर्ष धरण्याची ही जी सुरुवात झाली होती, आपण हे थोडं कट करूया. आधारभूत वर्ष जी धरण्याची सुरुवात झाली ती झाली होती 1956 मध्ये. तर तेव्हा 1956ला फर्स्ट टाइम आधारभूत वर्ष घेतल्यात आलं होतं आणि तेव्हा आधारभूत वर्ष हे घेतलं होतं तर 1948 ते 1949 हे आधारभूत वर्ष फर्स्ट टाइम जे आधारभूत वर्ष होतं ते 48 ते 49 होतं. कधी धरण्यात आलं होतं हे 56 मध्ये धरण्यात आलं होतं. अशा प्रकारे ही आधारभूत वर्षाची कन्सेप्ट आहे ना ही आपली क्लिअर होते. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता स्वातंत्र्यानंतर आता ह्याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. तर हे क्वेश्चन कसं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय चुकीचे विधान ओळखायचं आहे. त्याच्यामधलं पहिलंच विधान काय चुकीचं आहे. जर इथं का चुकलेलं आहे, जी 1948 मध्ये नाही, हे ऑगस्ट महिना बरोबर आहे. 4 ऑगस्टला जी आहे ना ते जी राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली होती, पण ती 1949ला केली होती, नाही की 48ला. म्हणून पहिलं विधान काय आहे आपलं चुकीचं आहे. तर आता नेक्स्ट विधान बघा. या समितीमध्ये प्रा. महानोबिस, प्रा. गाडगीळ आणि प्रा. VKR हे काय होते यांचा समावेश होता. तर हे विधान कसं आहे बरोबर आहे. यानंतर थर्ड विधान बघा. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 54 मध्ये. पहिला म्हणजे समितीची स्थापना कधी झाली 49 मध्ये. नंतर
1 वर्ष ड्रॉप करून 51 मध्ये त्यांनी तो अहवाल हे केला आणि अंतिम अहवाल जे आहे ते 54 मध्ये दिला. म्हणजे 49, 51, 54 हे 3 आकडे लक्षात ठेवा. म्हणजे आपला आन्सर काय येणार, ब आणि क बरोबर येतं, फक्त चूक येतं. मग आन्सर काय येणार, फक्त काय आहे, चुकीचा आहे. तर हा 1 नंबर येते आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, जीडीपी डिफ्लेटर कशासाठी वापरला जातो? तर जीडीपी जी आहे महागाई मोजण्यासाठी जीडीपीचे डिफ्लेटरचा वापर होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चालू किमतीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे स्थिर किमतीस स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण डॅडॅश हे शोधण्यासाठी वापरले. आता नेक्स्ट वरीलच क्वेश्चन मध्ये बघितलं होतं ते कशासाठी केलं जातं, जीडीपी डिफ्लेटर साठी. आता बघा, मानवी विकास अहवाल 2023-24 मध्ये दिलेल्या माहितीनुसार खालील दरडोई राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात योग्य जो. तर आपल्याला प्रत्येक देशाचे खाली इथं हे 4 म्हणजे देश दिलेले आहेत. तर ह्या 4 देशाचं जे दरडोई उत्पन्न आहे ना, आपल्याला ते बघायचंय. आता इथं चीन, पाकिस्तान, भारत आणि अमेरिका दिलेला आहे. तर इथं हा क्वेश्चन लॉजिक बेस आहे, म्हणजे याच्यावर आपल्याला आकडेवारी माहीतच राहावं असं काही नाहीये. तर यामध्ये बघा, कॉमन हे करा. आता आपल्याला स्थूल दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न डॉलरमध्ये हे केलं. आता दरडोई उत्पन्न जे आहे ती काय, जे विकसित देश म्हणजे जे विकसित आहेत त्यांचं जास्त राहणार आहे. मग इथं काय, अमेरिका आहे ना विकसित, मग इथं काय येणार, सगळ्यात जास्त कुणाचं दरडोई उत्पन्न येणार, ऑब्व्हियसली अमेरिकेचं येणार. मग हे किती, 3 नंबरचं, अमेरिका 3 नंबरला जातं. म्हणजे आपलं हे 2 नंबरचं आन्सर आणि 1 नंबरचं कट होतं. मग राहतं ऑप्शन का, 1 आणि म्हणजे 3 आणि 4 मध्येच राहतं आपल्याला. मग ड तर कटलं. हे हे तर बरोबर आहे, इथं आन्सर मध्ये पण दिलं. त्यानंतर बघा, अमेरिकेच्या नंतर जर दरडोई उत्पन्न कुणाचं असेल तर चीनचं असेल. तर चीनचं बघा, 2 नंबरला काय येणार, चीन येणार. म्हणजे हे हे येणार 2 नंबर. आता ह्या 4 देशामध्ये सगळ्या जर भंगार कोणता देश म्हणलं, सगळ्यात कमी जर दरडोई उत्पन्न म्हणलं, तर ऑब्व्हियसली आपल्याला माहित आहे की पाकिस्तानचंच राहणार आहे. मग सगळ्यात कमी जर आकडेवारी दिली तर दरडोई उत्पन्न तर 5,000 दिलेलं आहे हे. तर म्हणजे ब येणार असं. तर आपला आन्सर काय येणार, 3 नंबर. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला स्पेशली आकडेवारी म्हणजे याचा अभ्यासच झाला पाहिजे. आकडेवारी आपल्याला माहीतच असेल अशी काही गरज नाही. आपण कॉमन सेन्सनं हा क्वेश्चन सोडू शकतो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर ह्याचा आन्सर येणार 3 नंबर. तर 7 नंबरचं बघा, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? तर याच्यामध्ये आता कोणत्या कोणत्या अडचणी येतात ते आहेत. हे केले, असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, हे बरोबर आहे. आता बी बघा, निर्वाह शेती, हे पण बरोबर आहे. आणि सी, पुरेशी सांख्यिकी आकडेवारीची उपलब्धता. पुरेशी म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी आकडेवारी जर भेटली तर ह्याची ही अडचण म्हणता येईल का? नाही, उलट पुरी आकडेवारी भेटल्याची सुलभताच झाली ना, ही थोडी ना अडचण आहे. म्हणून हे विधान कसं आहे, चुकीचं येतं. आणि आपल्याला काय अडचणी विचारल्या तर निरक्षरता, म्हणजे बऱ्याच लोकांना काही म्हणजे निरक्षरता म्हणजे अडाणी असणं, म्हणजे काही न माहित असणं. मग ही पण अडचणच आहे ना. जर सगळे सुशिक्षित असले तर तेवढीच ती आकडेवारी जमा करायला आपल्याला सोपं गेलेलं असतं. मग ही अडचणच आहे निरक्षरता, म्हणून डी पण विधान येणार. तर आपला आन्सर येणार 2 नंबर. पुढचा क्वेश्चन बघूया, पुढीलपैकी कोणते उदाहरण किंवा उदाहरणे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापनचा भाग नाहीत विचारलेला आहे. तर नाहीत आपल्याला ते बघायचं, म्हणजे निगेटिव्ह. कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य हे उत्पादनाचा भाग आहेत का? नाहीये. आपलं 1 येणार. आता 1 कुठं कुठं आहे, म्हणजे आपलं चौथा ऑप्शन कट होणार. जुन्या वापरलेल्या पुस्तकाची विक्री, म्हणजे हे स्थूल देशात उत्पादनाचा भाग येईल का? नाहीये, कारण की ह्याचं पहिले जे नवीन असते ना तेव्हा त्याचं मोजमाप झालेलं असतं, म्हणून हे पण येणार नाही. म्हणजे बी कटलं, म्हणजे येणार येणार बी कटलं. बी कुठं कुठं नाही, 1 मध्ये नाही, म्हणून हे पहिलं ऑप्शन कटलं. इथं बी नाही म्हणून. मग आता ए बी कन्फर्म आहे, सी पण कन्फर्म आहे. आपल्याला फक्त डी बघायचंय. डी मध्ये काय, मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाई ही उत्पादन व्हायचा भाग येतो का? नाही. म्हणजे डी विधान कसं आहे, चुकीचं. आणि इथं एका ठिकाणी डी आहे, तर आपला आन्सर येणार 2 नंबर. आता पुढचं बघा, आता हरित 9 नंबरचा क्वेश्चन बघा, देशांतर्गत हरित सकल उत्पादन म्हणजे ग्रीन जीडीपी संबंधी विचार करता खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? आता ते बघायचंय. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनाचा वापर करा.
म्हणजे आता इथं हरित GDP विचारलेला आहे, म्हणजे ग्रीन GDP म्हणजे पर्यावरणाशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवायचं पहिलं. आता याच्यामध्ये काय करायचंय, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनाचा वापर करा. हं? मग हे काय येणार, हे विधान येणार नाही. अर्थव्यवस्थेचा वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनाचा पर्याप्त पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा, म्हणजे जेवढं लागतं तेवढं व्यवस्थित वापर करा, हे पॉझिटिव्ह विधान आहे. तर हे कसं आहे, बरोबर आहे. सगळ्यात लांब आपला एक लॉजिक असते ते. आता बी बरोबर आहे. हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे नाही कटणार कारण की इथं बी दिलेलं आहे ना, म्हणून हे नाही कटलं. तर 2 विधानं तर कटले. आता तिसरं बघा, अर्थव्यवस्थेच्या वाढी करता संसाधनाचे कोणत्या गोष्टीचं शोषण करा, हे पर्यावरणाच्या ह्याच्यामध्ये येणार आहे का? संसाधनाचं शोषण करा म्हणजे किती पण जल वापरा, किती पण लाईट वापरा, पुन्हा म्हणजे खाणी खंदा आणि पैसे काढा, असं म्हणजे अर्थव्यवस्था वाढीसाठी निसर्गाचा ऱ्हास करा, असं कोणत्या ह्याच्यामध्ये राहणार आहे का? नाही ना, हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं ना, मग हे सी येणारच नाहीये. आता नेक्स्ट बघा, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा. संपेपर्यंत वापरायचं आहे का? नाही ना, म्हणून सी डी पण विधान कसं आहे, चुकीचं आहे. तर निगेटिव्ह आलं ना हे, मग आपला आन्सर येणार फक्त 2 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 10वा खालीच आहे. आपण उपभोगावर आधारित राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या कोणी मांडली? आता राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या म्हटलं तर फिशर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लॉरेन्झ वक्राचे तंत्र आर्थिक वाढीच्या खालीलपैकी कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे? तर उत्पन्नाचं. लॉरेन्झ वक्र म्हटलं तर उत्पन्नाचं येते, एवढं लक्षात ठेवा. आता ह्या दोन्हीचा तर काही विषयच नाही. फक्त कन्फ्यूज आपल्याला ह्या दोन्हीमध्ये, म्हणजे हा क्वेश्चन 50-50 पर्यंत तुम्ही प्रत्येक जण जाऊ शकतो. आता रोजगार पातळीमध्ये, उत्पन्न पातळीमध्ये कन्फ्यूज होते. आता आपण चॅप्टर वारीज करतो म्हणून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न पटकन टिक करता येते, पण जेव्हा एक्झाम मध्ये असते ना, तर ह्या दोन मध्ये आपलं कन्फ्युजन होतं. म्हणून लॉरेन्झ जेव्हा आहे ते उत्पन्नाशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनातील कोणत्या दोन मुख्य अडचणी आहेत? त्याच्यातल्या आपल्याला अडचणी हे करायच्यात. तर 2 म्हटलेल्या आहेत, सूक्ष्म आणि स्थूल, हे आहे का? नाही. संकलनात्मक आणि सांख्यिकी ह्या अडचणी असू शकतात. नेक्स्ट बघा, त्याचं लवचिकता कठीणता हे नाही आणि कोणतेही नाही, हे चुकीचं आहे. आपला आन्सर येणार 2 नंबर. आता दादाभाई नौरोजींनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मांडला, हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आपल्याला हे माहित आहे, कन्फर्म आहे की पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न जे मोजलेलं आहे ते दादाभाई नौरोजी यांनी मोजलेलं आहे, म्हणजे हे पहिले विधान काय कन्फर्म आहे. मग हे कटलं आपला आन्सर. आता हा जे म्हणजे पहिल्यांदा मोजले होते, तर कधी मोजले होते, त्यांनी कधी अंदाज दिला होता ते बघा. 1867-68 या वर्षात राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज होता. हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे, बी पण, म्हणजे हे कटलं. आता सी बघायचे, दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल्स इन इंडिया, हे कन्फर्म वाला आहे, आपल्याला माहित, हे बरोबरच आहे. मग इथं सी नाहीये म्हणून हे पण कटलं. डायरेक्ट आन्सर येणार ऑल ऑफ दिस, म्हणजे वरीलपैकी सर्व कसे आहेत? बरोबर विधान आहेत. आता 14वा क्वेश्चन बघा, जे संयुक्त ब आणि क ला मुख्यला आलेला क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते घटक प्रादेशिक असमतोलतेचे निर्देशांक आहेत? आता त्याच्यामधले प्रादेशिक असमतोलतेचे निर्देशांक आपल्याला बघायचे. याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन याचा होतो, इथं प्रादेशिक आहे म्हणून राज्य. पुन्हा निव्वळ राज्यांतर्गत दरडोई उत्पन्न याचा पण होतो. पुन्हा गुंतवणुकीचा कल याचा पण होतो. आणि पायाभूत सुविधाची कमतरता, या चारीचा समावेश होतो. मग आन्सर येणार 4 नंबर. आता 15वा क्वेश्चन, अर्थव्यवस्था विकसित होत असताना देशाची व्यावसायिक रचना साधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते? जर आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होत असेल, म्हणजे पैसा जर येत असेल, तर देशाची व्यावसायिक रचना, इथं व्यावसायिक विचारलेली आहे, रचना साधारणपणे कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते? तर आपल्याला हे माहित आहे, जे द्वितीय आणि क्षेत्र, म्हणजे द्वितीय मध्ये उद्योग ते येतात, आणि आता तृतीय तर माहित आहे, एकदम डेव्हलप जे असतात म्हणजे सेवा क्षेत्र, ते तृतीय मध्ये येतात. पण आपल्याला हे कोणत्या क्षेत्राच्या बाजूने, तर मग आन्सर येणार 4 नंबर. आता सन 2018च्या ऑक्सफॅम अहवाल असे सांगतो की भारतातील 1% श्रीमंत लोक किती टक्के राष्ट्रीय उत्पन्न मिळवतात? तर ते 73%. आता फॅक्च्युअल डाटा आहे, आपल्याला पाठ केल्याशिवाय ऑप्शन नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2004 ते 5 या किमतीनुसार 2010-11 मध्ये निव्वळ घरगुती उत्पादनात तृतीय क्षेत्राचा वाटा, तर तृतीय क्षेत्राचा वाटा किती राहिलेला आहे? तर 60% राहिलेला आहे. 18वा क्वेश्चन बघा,
सुधारणानंतर 10 वर्षात GDPचा वाढीचा दर वार्षिक 1.5% होता. तर तो होता 5.6. इथं सरासरी विचारलं वार्षिक टक्के 10 वर्षात. आता हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत? मागच आला होता हरित GDP. त्याचं आता पुढचं बघा, की जे हरित उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजते त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या म्हणजे गोष्टीचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न 100% येणार. नैसर्गिक साधन म्हणजे आता 4 मध्ये पण आहे, म्हणजे कटायला काही ऑप्शन नाही. आता नैसर्गिक संसाधनाचे तर हरित म्हणलं तर नैसर्गिक येणारच ना, म्हणून ब कन्फर्म. आणि पर्यावरणाचा तर हे पण येणार, सी पण येणार. आन्सर येणार 4 नंबर. आता व्यवसाय प्रकार, आता हे जे म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, पुन्हा द्वितीय क्षेत्रात कशाचा होतो, तृतीय आणि चौथ्यामध्ये. तर आता बघा, जे शिकारी आहे हे आपल्याला शिकार कन्फर्म आहे. शिकारी प्राथमिक म्हणजे शेतीशी रिलेटेड येते आणि प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं. म्हणजे एकचं म्हणजे 4चं 1 हे कन्फर्म झालं. तर आपले हे ऑप्शन कटले. आता पिठाची गिरणी कशामध्ये येणार आहे? द्वितीय क्षेत्रात येतं. 2 इथं आलं 2, म्हणजे डायरेक्ट आपलं ऑप्शनच निघणार 3 नंबरचं. आता वकील कशामध्ये येणार? चतुर्थी येणार, म्हणजे फक्त जे डोक्याचे काम असते ते चतुर्थी क्षेत्रामध्ये हे करायचं, आणि वाहतूक जे आहे ते तृतीय क्षेत्रामध्ये. तर आन्सर येणार 3 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2013-14 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा 1.5% राहिलेला आहे. तर तो 59.9%, म्हणजे 60 जरी आपण लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सन 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर दर हजारी खालीलपैकी किती टक्के होता? तर तो 17.64% होता. भारत सरकारद्वारा प्रा-पी-सी महालोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्नाचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले? ही किती आहे? 4 ऑगस्ट 1949. तृतीय व्यवसायातील सेवाचे मुख्य कार्य म्हणजे कोणतं आहे? तर ते वितरण करणे तृतीय क्षेत्रामध्ये. गोळा करणे कसं असतं? प्राथमिक ह्याच्यामध्ये राहतं बरं का. तर आन्सर येणार 3 नंबर. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्राचे तुलनात्मक महत्त्व प्रगट करते? तर ती आहे उत्पादन पद्धत. आता उत्पादन पद्धती वस्तू सेवाचे निव्वळ मूल्य आणि वृद्धी दर्शविते. बरोबर आहे. निव्वळ मूल्य आणि वृद्धी. उत्पन्न सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. हे पण बरोबर आहे. केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. म्हणजे उत्पन्न पद्धतीचा पण आणि उत्पादन ह्या दोन्हीचा वापर करून CSO राष्ट्रीय उत्पन्न मोजते. तर तिन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे उत्पादन वस्तू आणि सेवाची निव्वळ मूल्यवृद्धी दर्शवते उत्पादन पद्धतीमध्ये. तर उत्पन्न पद्धतीमध्ये काय असते? सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते, आणि ह्या दोन्हीचा वापर कोण करतं? CSO करते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. तर आन्सर येणार 4 नंबर. आता हरित GDP वरचा हा तिसरा क्वेश्चन आहे. म्हणजे पहिल्या म्हणजे जे हे असतं हरित उत्पन्न मोजण्यासाठी कोणते कोणते मापदंड वापरले जाते ते विचारलं होतं. मापन कोणत्या कोणत्या पद्धतीवर केलं जाते? म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे घट आणि पर्यावरणाचा ऱ्हास या गोष्टीचा वापर केला जातो. आता इथं थेरॉटिकल विचारलेलं आहे की नेमकं कधी सुरुवात झाली काय नाही, तर ते क्वेश्चन बघूया आपण. आता जी आहे, आता आपल्याला इथं बरोबर विधान विचारले, पहिल्या त्या गोष्टीला अंडरलाईन करून घ्यायची. आता आपण फक्त बरोबर विधानाचाच विचार करायचा. तर 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन ही संकल्पना विकसित केली. तर पहिलं विधान कसं आहे? बरोबर आहे. मग हे कटलं, हे कटलं. या संकल्पनेचा मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण, कमी झालेल्या नैसर्गिक साधनसामुग्रीची होणारी किंमत या घटकाचा विचार केला. तर हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे हे कटलं. तर आपलं आन्सर येतं. आता तिसरं जे विधान आहे ना, हे चुकलेलं आहे. तर का चुकलं ते बघूया. सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमापन केले. तर ही तर 2000 मध्ये नाहीये. हे विधान कसं आहे? चुकलेलं आहे. तर इथं 2006 मध्ये चीननं फर्स्ट टाइम हरित GDP मोजलं होतं. आणि जे हरित GDP मोजलं होतं 2006 ला, आता मी अगोदर सांगितलं होतं की ती आकडेवारी आपण जेव्हा ती प्रकाशित करतो ना, तर त्याच वर्षाची नसते, त्याच्या मागच्या वर्षाची राहते. तसं
हे 2006 मध्ये GDP मोजली होती चीननं आणि ती कधीची मोजली होती 2004 ची मोजली होती 6 मध्ये. पण त्यांनी काय केलं फक्त एकच वर्ष ही हरित GDP मोजली आणि 2007 मध्ये ही काय झाली GDP मोजणं बंद केलेलं आहे. मग आपल्या ह्याच्या म्हणजे भारतामध्ये पण हरित GDP मोजण्याचं ते चालू होतं. पण आपण ती म्हणजे हे केलं नाहीये म्हणजे सर पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती 2013ला. पण आपण ते अप्लाय केलं नाहीये म्हणजे त्यांनी अहवाल सादर म्हणजे अहवालच हे केलं नाहीये, शिफारस केली फक्त त्यांनी, पण आपण अंमलबजावणी त्याची केली नाही. समिती कोणती होती? पार्थ दासगुप्ता ही समिती, एवढीच लक्षात ठेवा. कोणती? पार्थ दास गुप्ता ही समिती नेमली पण अप्लाय केलं नाही. 2013ची होती ही समिती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारताची लोकसंख्या व तिच्या वाढीच्या संदर्भात पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? तर आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे. तर बघा, दशवार्षिकीय वाढीतील बदल टक्केवारी सन 1971 पासून सतत उणे राहिलेली आहे. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सन 1961 मध्ये दशकीय वाढीतील बदल टक्केवारी सर्वात अधिक राहिलेली आहे. त्याच्यामधलं बी विधान कसं आहे? बरोबर आहे. आता 29 बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंधित आहे? तर आपल्याला मूल्यवाढ पद्धतीशी बघायचं आहे. तर यामध्ये बघा, खर्च पद्धत ही नाहीये, उत्पन्न पद्धत ही पण नाही, प्रभाव पद्धतीचा तर विषयच येत नाही. तर याचा आन्सर येणार सी, फक्त 3 नंबर येणार आन्सर. प्रॉस्पर ब्रिटिश इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते बघायचं. तर याचे लेखक आहेत विल्यम डिग्बी. 1 नंबरचा आन्सर येणार. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या खालीलपैकी कोणत्या परिणामाचा देशाच्या नागरिकांनी विदेशातून कमावलेली प्राप्ती समाविष्ट केली जाते? तर यामध्ये आहे एकूण राष्ट्रीय उत्पन्न. 2011-12 या वर्षी 2004-5च्या स्थिर किमतीत तृतीय क्षेत्राचा शेकडा हिस्सा काय राहिलेला? तर आपल्याला तृतीय क्षेत्र विचारलेलं आहे. तर ही 57.54 म्हणजे 57.42 राहिलेला आहे. या अगोदर एक क्वेश्चन आला होता जे 2013-14चं विचारलेलं होतं आणि यामध्ये आपल्याला सेवा क्षेत्राचा विचारला होता. तो होता 59.9. म्हणजे तुम्हाला इथं काय म्हटलं होतं मी, तुम्ही 60 म्हणून लक्षात ठेवा. त्या धर्तीवरच आधारलेला हा क्वेश्चन आहे. म्हणजे इथं तृतीय क्षेत्र विचारलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यामध्ये 2005-6 ते 2010-11 या काळात दरडोई निव्वळ घरेलू उत्पादन सर्वात कमी राहिले होतं? तर ते होतं बिहारमध्ये. खालीलपैकी वाहतुकीचा कोणता प्रकार स्थूल घरगुती उत्पादनात शेकडा जास्त हिस्सा दर्शवितो? यामध्ये आहे बघा, रस्ते व वाहतूक घरगुती. आता लास्टचा क्वेश्चन बघा, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनची स्थापना 1950 मध्ये केली गेली व पुनर्संघटन 1970 मध्ये झाले. बरोबर आहे. संस्थेच्या वार्षिक तकनिकी पुस्तिकेत सर्वेक्षण या सर्व सर्वेक्षणाचा निकालाचा सारांश दिला जातो. तर याचा आन्सर तुम्ही सांगायचा आहे. जर हे जे नॅशनल सिम्पल सर्वे ऑर्गनायझेशनचं आहे ते मी थोडं तुम्हाला एक्सप्लेन करते, ते बघूया आपण. म्हणजे नॅशनल सिम्पल सर्वे ऑर्गनायझेशनला NSSO म्हटलं जातं. ज्याची जी मुख्यालय आहे ते नवी दिल्लीला आहे. दिल्लीला मुख्यालय आहे. आता ही स्थापना तर इथं सांगितलेली आहे. 1950 मध्ये स्थापना झालं होतं. त्याचं पुनर्गठन 1970 मध्ये झालं होतं. यानंतर याचे 4 भाग पडले जातात. सर्वे, डिझाईन व रिसर्च विभाग एक पडला जातो. नंतर फील्ड ऑपरेशन विभाग, तो पण नवी दिल्लीला आहे. आणि दुसरा आहे डाटा प्रोसेसिंग विभाग. आणि तिसरा आहे समन्वय आणि प्रकाशन विभाग, जे नवी दिल्लीलाच आहे. म्हणजे 2 विभाग त्यांचे नवी दिल्लीलाच आहे आणि त्याचं मुख्यालय पण कुठं आहे? दिल्लीलाच आहे. यानंतर बघा, ह्याचं कार्य काय काय असतं, हे कार्यावरच विचारलेलं आहे. ही जी वार्षिकी असते ना, ही काय असतं, ह्याचं प्रकाशन काय आहे? प्रकाशनाचं नाव ह्यांच्या हे सांगते मी. यांचं प्रकाशन आहे बघा, सर्वेक्षण नावाचे असते आणि हे द्विवार्षिक आहे. इथं वार्षिकी दिलेलं आहे, इथं द्विवार्षिकी आहे. तर या सर्वेक्षणामध्ये आता कोणत्या कोणत्या गोष्टीचे सर्वेक्षण केले जाते ते बघा. फर्स्ट टाइम घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण केले जाते.
आणि दर 5 वर्षांनी केले जाते. साधारणतः दर 5 वर्षांना घरगुती जे उपभोगाचं सर्वेक्षण खर्च आहे त्याचं सर्वेक्षण केले जाते. सेकंड टाइम असते. पहिले आपण मी जे हे असतं ना, शॉर्ट फॉर्म मध्ये सांगते तुम्हाला. एक मध्ये घरगुती गोष्टीविषयी सर्वेक्षण केले जाते, ते दर 5 वर्षांना. त्यानंतर येते 2 नंबरला जे रोजगार बेरोजगारी आहे ना याच्या संबंधी सर्वेक्षण केले जातं. ते पण दर 5 वर्षांनाच केलं जाते, बेरोजगारी. नंबर 3 ला जे सर्वेक्षण केले जाते भूमी आणि पशु सर्वेक्षण. आता बघा आपल्याला करंट मध्ये जे पशु सर्वेक्षण अहवाल ते येतात ना, त्याचं पण सर्वेक्षण NSO करतं. त्यानंतर आहे 4 नंबरचं कृषी सर्वेक्षण, कृषी. आणि म्हणजे 5 नंबरचा आहे सामाजिक उपभोग सर्वेक्षण. सामाजिक उपभोग सर्वेक्षण त्याच्यामध्ये हे सामाजिक उपभोगामध्ये काय येणार, शिक्षण आणि आरोग्य येणार. शिक्षण आणि आरोग्य. आणि त्या 6 नंबरचं येतं आकडेवारीचे संकलन, म्हणजे जे उद्योगते असतात ना, CPI अर्बन यांचा समावेश या 6 मध्ये होतं. एवढे सर्वेक्षण हे NSO करतं. अशा प्रकारे आपला जे राष्ट्रीय उत्पन्नाचा जे पूर्ण टॉपिक आहे ना तो पूर्ण झालेला आहे. यापुढे आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा टॉपिक घेऊया जे नियोजनाचा असेल किंवा जे इम्पॉर्टंट मला वाटेल तो टॉपिक आपण घेऊया. बाय, भेटूया नंतर.